दमदम नारायण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. कलियुगाला सुरुवात आजच्या बोधकथेचं नाव. पाची पांडवाचं आणि कौरवाचं युद्ध समाप्त झालं आणि युद्ध संपल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला कृष्ण आणि पाची पांडव गप्पा मारत बसले. त्यावेळेस कृष्णदेव धर्मराजाला म्हणाले की हे राजा, आता तू या ठिकाणी राज्यकारभार करणार आहेस, पण एक गोष्ट ध्यानात ठेव, आता कलियुगाला सुरुवात झालेली. पाचही पांडवांनी कृष्णदेवाकडे हात जोडले आणि विचारलं, देवा, कलियुग म्हणजे काय आम्हाला समजावून दे. कृष्ण सांगू लागले की कलियुग हे कसं आहे याचं काही गोष्टी तुम्हाला मी समजावून देतो. सकाळी उठल्यानंतर तुम्ही चौघं भाऊ 4 दिशेला जाणं आवश्यक आहे. भीमाला सांगितलं तू पूर्वेला जा, अर्जुनाला सांगितलं तू पश्चिमेला जा, नकुल सहदेवाला दक्षिणेला पाठवलं आणि खुद द्रौपदी ही उत्तरेला गेली. चौघही 4ही जण जात 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 खूप दूरवर गेले. दूरवर गेल्यानंतर कृष्णांनी सांगितलं होतं की जी गोष्ट अजब आहे, कधी पाहिली नाही, अशी गोष्ट घडलेली मला येऊन सांगा. दूरवर गेलेला भीम पूर्वेला जात होता. भीम पूर्वेला जात असताना भीमानी बघितलं आणि भीम बोलला, काय पाहिलं ते घेऊन आला. इकडे पश्चिमेला गेलेला अर्जुनही ते घेऊन आला, काय त्यानं विशेष गोष्ट बघितली. आणि नकुल सहदेव उत्तरेला गेले, दक्षिणेला गेलेले, त्यांनीही काय नवीन बघितलं ते घेऊन आले. आणि द्रौपदी देखील काय नवीन पाहिलं ते घेऊन. चौघही दुसऱ्या दिवशी सकाळी गेलेले, परत याला संध्याकाळ झाली आणि त्यावेळेला ते वापस आले. वापस आल्यानंतर परत जेवण खाऊन सगळ्यांचं आटोपल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला बसले आणि एकेकानं बघितलेली नवलाईची गोष्ट, नवी गोष्ट अशी कृष्णदेवासमोर मांडू लागली. नवी गोष्ट भीमानं बघितली होती की देवा म्हणे, मी पूर्वेला गेलो त्यावेळेस मी अजब गोष्ट बघितली. त्या ठिकाणी एका ठिकाणी जात असताना असे 3 तळे बघितले. 3 तळ्यामध्ये एक जरा मोठा तलाव होता. तो मोठा तलाव मधल्या तळ्याला अजिबात पाणी देत नव्हता. त्याच्या तलावाच्या पाण्याची धार तिसऱ्या तलावामध्ये जाऊन पडत होती आणि तिसरा तलाव भरगच्च भरला होता, पण मधल्या तलावाला पाणी मिळत नव्हतं. देव म्हटले ठीक आहे. इकडं पश्चिमेला गेलेला अर्जुनाला विचारलं, तू काय बघितलंस? अर्जुन म्हटला, देवा, मी इथून जात जात इतक्या दूरवर गेलो. खूप दूरवर पोहोचल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली म्हणे की राजहंस हा दूध पित असतो आणि दूध पाणी पाणी बाजूला करतो दुधातलं, इतका हुशार चाणक्य बुद्धीचा राजहंस मी तिकडे गेल्यावर बघितलं की तो चिखल खात होता, चिखलातले किडे खात होता. हे मला एक अजब वाटलं. देव म्हटले ठीक आहे. नकुल सहदेव इकडे गेले होते, त्यांना विचारलं झालं काय. त्यांनी सांगितलं, देवा, आम्ही एक अजब गोष्ट बघितली. 4-5 असे गाडगे होते. त्यात मोठं गाडगं जे होतं ते पाण्यानं भरलेलं होतं आणि ते गाडगं असं आपोआप उंच गेलं आणि सगळ्या गाडग्यात थोडं थोडं पाणी टाकून ते रिकामं झालं. अजब गोष्ट वाटली आम्हाला.
आणि नवी नवलाईची गोष्ट म्हणून मी तुम्हाला सांगितली. बर, द्रौपदीला विचारलं, तू उत्तरेला गेली होतीस, तिकडं काय बघितलं? द्रौपदीनं सांगितलं, देवा मी उत्तरेला गेले होते, जात जात तितक्या दूरवर गेले आणि तितक्या दूरवर गेल्यानंतर मला एक तिथे डोंगर लागला आणि डोंगराकडे मी बघत होते तर डोंगरावरून खूप मोठे मोठे दगड असे खाली वगळत वगळत येत होते. प्रचंड मोठाले दगड होते. ते दगड, झाड, झुडूप काही काही बघत नव्हते. अगदी प्रचंड मोठाले झाड देखील मोडून येत होते. पण देवा एक दगड असा मोठा सुटला वरून आणि तो फार नाही पण जास्तीत जास्त मनगटा एवढ्या झाडालाच अडकून थांबला. तेव्हा मला अजब वाटलं की दगड झाडं मोडून खाली येतात, पण एका मनगटा एवढ्या झाडांना सुद्धा त्या दगडाला थांबून ठेवलं होतं. हे असं अजब घडलं, नवीन घडलं आणि म्हणून मला ते नवलाईचं वाटलं तुमच्या समोर सांग. कृष्णदेव म्हटला, यालाच तर कलियुग म्हणतात. प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे. भीमाला सांगितलं, भीमा तू पूर्वेला गेला होतास, तू बघितलं की त्या ठिकाणी 3 तलाव आहेत. मधल्या तलावाला सोडून शेवटच्या तलावाला, मधल्या तलावाला सोडून मोठा तलाव पुढच्या तलावाला, तिसऱ्या तलावाला पाणी देत होता, त्या तळ्याला पाणी देत होता आणि मधला तळ कोरडं होतं. हे असं अजब का घडलं? याचं कारण कलियुगामध्ये भाऊ तिसऱ्याला मदत करेल परंतु सख्या भावाला मदत करणार नाही. यालाच तर कलियुग म्हणायचं आणि ही कलियुगाची सुरुवात आहे. सगळ्यांना प्रश्नाचं उत्तर मिळालं, सगळे आनंदित झाले. पुढच्या प्रश्नाचं उत्तर, अर्जुन गेला होता पश्चिमेला. अर्जुनानं सांगितलं होतं की राजहंस हा फक्त दूध पितो, दुधातलं पाणी बाजूला ठेवतो आणि तो तर चिखल खात होता. हे अजब असं घडलं कसं? कृष्णदेव सांगू लागले, हे बघा अर्जुना, यालाच कलियुग म्हणत असतात. या कलियुगाच्या काळामध्ये राजहंसासारखे सुंदर आणि चाणक्य बुद्धीचे माणसं नेम सोडून वागतील, ते घाण वागतील, त्यांना वागण्याच्या नीतिमूल्य राहणार नाही. ते राजहंसाच्या रूपानं दिसायलंय. राजहंस दूध पितो, पाणी बाजूला सारतो, तसे हे लोक जगामधले उत्तम प्रकारचे असतात, चांगले माणसं, परंतु हे सुद्धा नीती सोडून वाईट वागायला लागतील. म्हणून राजहंस चिखल खात होता, चिखलातले किडे खात होता. यालाच कलियुग म्हणतात. ही गोष्ट सर्वांना पटली, सर्वांनी देवाला हात जोडले. नकुल सहदेव म्हटले, देवा आम्ही इकडे दक्षिणेला गेलो होतो, तिकडे बघितलं होतं की 4-5 गाडगे होते, मोठं गाडगं सगळ्यांना पाणी टाकत होतं आणि ते बिचारं रिकामं राहिलं. देव म्हटला, ते बघितलं, ते अगदी राईट बघितलं, खरं बघितलं तुम्ही. ते खरं याच्या करता की एखाद्या आई वडिलाला भरपूर मुलं मुली आहेत आणि ते आई वडील आपल्याजवळ असल्याला त्यांना सगळं सगळं थोडं थोडं वाटून देतात सारख्या प्रमाणात आणि बिचारे रिकामे होऊन जातात. आणि ज्या वेळेस रिकामे होतात हे भरलेले यांना मात्र काही काही देत नाहीत, ते बिचारे रिकामे राहतात. यालाच कलियुग म्हणतात. आपल्या जवळ आई बाबा सगळ्यांना काही देऊन टाकतात आणि ते रिकामे होतात. हेच कलियुगातली गोष्ट आहे. सगळ्यांना हेही आवडलं. आता द्रौपदीनं, उत्तरेला गेलेली द्रौपदी सांगत होती, देवा मी बघितलं पाडावरून, डोंगरावरून दगड येत होते आणि एक दगड भला मोठा आलेला फक्त मनगटा एवढ्या झाडाला अडकून राहिला, ते कसं? देव म्हटले, खरं आहे. या कलियुगाच्या काळामध्ये प्रचंड माणसं असे वाहत जातील, परंतु एक जरी पुण्यवान असला ना तरी तो या होणाऱ्या आपत्तीला, संकटांना तोंड देऊन त्याला थांबवण्याची शक्ती त्याच्यामध्ये असते. ते झाडाच्या रूपानं दाखवलं. प्रचंड मोठाले झाड दगडांनी मोडून गेले, परंतु एक इमानदारीपूर्वक काम करणारं झाड भल्या मोठ्या दगडाला आडून ठेवू शकतं. म्हणून या जगामध्ये पापिष्ट भरपूर आहेत, परंतु एक पुण्यवान देखील या जगाला थांबवण्याचं काम करू शकतो.
कृष्णदेव म्हटले, हे जे आहे यालाच कलियुग म्हणायचे आणि या कलियुगामध्ये फार बोटावर मोजण्या इतके पुण्यवान लोक राहिलेले आहेत. हे चारही प्रश्नाचं उत्तर कृष्णदेवानं पाची पांडवाला दिलं आणि धर्मराजाला सांगितलं, धर्मराजा इथून पुढे राज्यकारभार जरा काळजीपूर्वक कर, कारण या ठिकाणी कलियुगाला सुरुवात झालेली आहे. सगळ्यांच्या गोष्टी देवानं उत्तर दिलं, सगळ्यांना त्याचा आनंद झाला आणि नीतीन्यायानं राज्य करण्याचं धर्मांनी मान्य केलं आणि खूप वेळ झाला होता. देव थांबले, पाची पांडव थांबले आणि त्या ठिकाणी सर्वांनी आराम करायला सुरुवात केली. जगामध्ये कलियुगाला सुरुवात झाली. कलियुगामध्ये अशा गोष्टी घडत असतात. गोष्टीचा तात्पर्य असा की जग काही पुण्यवान लोकांवर चालू आहे. इथे गोष्ट थांबवतो. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय शिवराय.